नमस्कार मित्रांनो, मी करण लोणकर पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मित्रांनो, मुख्यमंत्री बळीराजा वीज मोफत योजना ही या योजनेचा जी आर आज आलेला आहे. तर या योजनेच्या जी आरमध्ये काय काय दिलेलं आहे, याच्यामध्ये तुम्हाला 5 वर्ष मोफत वीज दिलेली आहे. तर ती कोण ॲप्लिकेबल आहे, त्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागतात, काय करावं लागतं, या सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. त्याच्याबरोबरच मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याच्याबरोबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्राम आणि व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे, ती जॉईन करू शकता, जेणेकरून आमच्या ज्या नवीन व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. तर जास्त वेळ खर्च न करता व्हिडिओ सुरू करूया. चला मित्रांनो. तर मित्रांनो, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज 2024 योजना. आता ही योजना आहे तरी काय? तर या योजनेत बघा, ही योजना कोणी काढलेली आहे? महाराष्ट्र शासन उद्योग ऊर्जा कामगार खनिकर्म विभाग, महाराष्ट्र शासन क्रमांक आणि त्या बाकीच्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये दिलेल्या आहेत. आता सगळ्यात महत्वाची काय आहे? प्रस्तावना. प्रस्तावनेत काय दिलेलं आहे मित्रांनो? तर चला प्रस्तावना वाचूया. महाराष्ट्र राज्यात मार्च 2024 अखेर 47.41 लाख इतके कृषी पंप ग्राहक झाले आहेत. सदर ग्राहकांना महावितरण कंपनी मार्फत वीज पुरवठा करण्यात येतो. एकूण ग्राहकांपैकी 16% कृषी पंप ग्राहक असून ऊर्जेच्या एकूण वापरापैकी सुमारे 30% ऊर्जेचा वापर कृषी क्षेत्रासाठी होतो. कृषी ग्राहकांचा सध्याचा एकूण वीज पुरवठा 39,246 दशलक्ष युनिट आहे. प्रामुख्याने सदर विजेचा वापर कृषी पंप वीज पुरवठा करण्यासाठी होतो. सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्य नियमन आयोगाच्या निर्देशनानुसार संपूर्ण राज्यात कृषी वाहिन्यांवरील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना रात्रीच्या काळात 10 ते 8 तास किंवा 8 तास थ्री फेज विजेची उपलब्धता चक्रकार पद्धतीने करण्यात येते. अजून काय दिलेलं आहे मित्रांनो? तर याच्यामध्ये अजून तुम्हाला असं मेन्शन केलेलं आहे की जागतिक हवामान बदल आणि अनियमित पर्जन्यामुळे राज्यातील कृषी व्यवसायावर दुष्परिणाम झाला असून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे. राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे. त्याकरिता राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे आवश्यक आहे. सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने राज्यातील 7.5 HP पर्यंतच्या शेतकऱ्यांना कृषी पंपांना मोफत वीज पुरवठा करण्याचे धोरण ठरवलेले आहे. आता या धोरणात अजून काय दिलेले आहे? तर बघा तुम्ही, माननीय मुख्यमंत्री वित्त व नियोजन यांनी 28 जून 2024 रोजी पावसाळी अधिवेशन 2024 मधील अर्थसंकल्पीय भाषण मुद्दांक क्रमांक 100 अन्वये खालील प्रमाणे घोषणा केलेली आहे. घोषणा काय केलेली आहे याच्यामध्ये? तर याच्यामध्ये बघा, भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे, याची आपल्याला जाणीव आहे. मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत. अशा अडचणीत असलेल्या राज्यातील शेतकरी बांधवांना मदतीच्या हाताची गरज आहे. त्यासाठी त्यांना दिलासा देणारा मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना मी आता घोषित करीत आहे. याद्वारे शेतकऱ्यांना वीज बिलाचा भार उचलण्याचे शासनाने ठरवले असून राज्यातील 44,03,000 शेतकऱ्यांना 7.5 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णतः मोफत वीज पुरवली जाईल. याकरिता 14,760 कोटी रुपये अनुदान उपलब्ध करून देणार येणार आहे. अशा पद्धतीचे आहे. आता त्याच्यात तुम्हाला काय काय दिलेलं आहे, कोण ऍप्लिकेबल आहे, कोण नाहीये. तर या सगळ्या गोष्टी आता इथे खाली 2 नंबरच्या पेजमध्ये दिलेल्या आहेत. तर इथं बघा, 1 नंबरला त्यांनी काय दिलेलं आहे शासन निर्णयामध्ये. भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून असल्यामुळे मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामान तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत. अशा अडचणीत असलेल्या राज्यातील 7.5 HP पर्यंतच्या शेती पंप ग्राहकांना एप्रिल 2024 म्हणजे आता चालू आहे जुलै, एप्रिल महिना 2024 पासून मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 राबवण्याची मान्यता सरकारने दिलेली आहे. आता या योजनेचा जो कालावधी त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे? तर या योजनेच्या कालावधीमध्ये बघा, तुम्हाला योजनेच्या कालावधीत काय दिलेलं आहे? तर सदर योजना 5 वर्षासाठी एप्रिल 2024 ते मार्च 2029 पर्यंत राबविण्याची मान्यता देण्यात येत आहे. मात्र 3 वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधी योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात येईल. म्हणजे 2024, 25, 26, 27, 28, 29 अशी टोटल 5 वर्षे ही ऍक्च्युली योजना आहे. पण ह्या योजनेचा कालावधी 5 वर्ष करण्याच्या आधी 24, 25, 26, 27 पर्यंत ते विचार करणार की 3 वर्षाच्या कालावधीत काय झालं, कसं झालं, या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन त्याच्यानंतर मग ते पुढचे 2 वर्ष एक्सटेंड करायचे की नाही हे ते ठरवणार. आता ह्या योजनेसाठी कुठला शेतकरी पात्र आहे, कुठल्या शेतकऱ्यांना म्हणजे ही योजना घेता येणार आहे? तर याच्यामध्ये बघा, पात्रता दिलेली आहे. पात्रता काय आहे?
राज्यातील 7.5 HP पर्यंत शेती पंपाचा मजूर भार असलेले सर्व शेती पंप ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहतील. म्हणजे की 7.5 HP पर्यंतची शेतातली जी मोटर आहे, त्या मोटरीचा जो भार आहे तो तुमचा सरकार घेणार आहे, असं त्यांनी या जी आर मध्ये मेन्शन केलेलं आहे. अजून याच्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, तर एप्रिल 2024 पासून 7.5 HP पर्यंतच्या शेती पंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे. शासनास विद्युत अधिनियम 2003 कलम 65 अन्वये कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गवारीतील अनुदान देऊन त्यानुसार अनुदानित वीज दर लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. त्यानुसार वीज बिल माफ केल्यानंतर सदर वीज दर सवलतीपोटी रक्कम शासनाकडून महावितरण कंपनीला अग्रिम स्वरूपात वर्ग करण्यात येईल. सध्या देण्यात येणारी वीज दर सवलत 6,985 कोटी अधिक वीज बिल माफ नुसार सवलत 7,775 कोटी असे वार्षिक वीज दर सवलत पोटी प्रतिवर्षी 14,760 कोटी शासनाकडून महावितरण कंपनीला अदा करण्यात येतील. या रकमेमध्ये योजना कालावधीत बदल झाल्यास त्याप्रमाणे महावितरण कंपनी शासनाकडून रक्कम वर्ग करण्यात येईल. मागेल त्याला सौर कृषी पंप देण्याचे धोरण शासनाकडून ठरवण्यात आलेले आहे. अशा पद्धतीचं हे धोरण शासनाने राबवलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला अजून काय दिलेलं आहे, तर हे बघा इथं बघा, सदर योजना शासन निर्णयानुसार राबवण्याची जबाबदारी सर्वस्वी महावितरण कंपनीची आहे. आवश्यकतेनुसार महावितरणाने सदर योजना राबवण्याची कार्यपद्धती तयार करावी आणि निर्णय घ्यावेत. महावितरण कंपनीने तात्काळ अंमलबजावणी सुरू करून शासनात नियमितपणे त्रैमासिक अहवाल सादर करावा. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला या जी आर मध्ये दिलेल्या आहेत. तर ही व्हिडिओ मित्रांनो तुमच्या शेती मित्रांपर्यंत, बांधवांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून या व्हिडिओमध्ये जो जी आर दिलेला आहे, या जी आर मध्ये तुम्हाला काय मेन्शन केलेलं आहे, तर त्या गोष्टी तुमच्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचतील. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.